श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम। नमस्कार। आज दिनांक 18 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा। नमस्कार। आज दिनांक 18 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा। तुम्ही इथे इतके जण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की आपली सर्व धडपड कशाकरिता असते। प्रत्येक जण सुखासाठी खटपट करीत असतो। प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते आणि त्याकरिता जो तो प्रयत्नही करीत असतो। परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे? ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे। कुणी म्हणतो माझ्याजवळ संपत्ती आहे पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, तर कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईल। पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते। म्हणजेच आपली हाव कधीही तृप्त होणे शक्य नाही। मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का? प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो अगदी सोपा आहे। तो म्हणजे प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे असे म्हणा म्हणजे झाले। हे दिसण्यात सोपे आहे पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे। ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही। याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल। त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका। सर्व विसरून भगवंताला आळवावे। भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे। ती काम करीतच असते। आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये। आपण भगवंताला म्हणावे, भगवंता मी सर्वस्वी तुझा आहे, माझा प्रपंच हा तुझाच आहे। तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही, तू मला मार्ग दाखव। तू जे करशील त्यात मी सामील होईल अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी। मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावे। तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते। माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही। ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय। जे संतांनी सांगितले आहे तेच मीही सांगतो। ते सत्य आहे असे मनापासून समजा। खरोखर राम तुम्हाला सुखी करील। तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे म्हणजेच भगवंताचे प्रेम खात्रीने लावेल। सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की प्रत्येक मनुष्याची खरी धडपड असते ती सुखासाठी, आनंदासाठी। पण हे सुख आणि समाधान त्याला का लाभत नाही? तर मुळात प्रपंच जिथे अशाश्वत आहे, खोटा आहे, तिथे खरं सुख कसं लाभणार? आणि खरं सुख समाधान हे फक्त एका भगवंताच्या ठायी आहे। पण आपण प्रपंचातल्या विषयात अडकतो आणि या समाधानापासून वंचित राहतो। आणि यासाठी काय करणं आवश्यक आहे? तर हा संसार जो आहे, हा जो प्रपंच आहे, तो मुळात माझा नाहीच आहे, तो भगवंता तुझा आहे असं आपण कळवळून भगवंताला सांगावं आणि त्याच्या चरणी आपण आपला सारा प्रपंच अर्पण करावा। तो जे देईल, ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवेल त्यात समाधान मानायला शिकावं आणि पूर्णपणे त्याचं होऊन राहावं। म्हणजेच आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर आपण भगवंताचं अनुसंधान कायम ठेवणं आवश्यक आहे। ते जर आपण टिकवलं तर मात्र आपल्या आयुष्यातलं खरं समाधान आपल्याला निश्चितपणे लाभू शकेल आणि मग आपलं आयुष्य सुखर संपूर्णच होईल। म्हणूनच आपण हे जे निष्ठेचं नाम आहे आपल्या गुरुने, आपल्या संत मंडळींनी दिलेलं, ते सातत्याने आणि निष्ठेने घेऊया आणि आनंदाने हे आयुष्य जगूया।
हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.